महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू अधिकृतपणे एक दुर्दैवी घटना मानली जात आहे. मात्र धडकेनंतर 75 दिवस उलटून गेल्यानंतर तपास यंत्रणा आता ह्या घटनेकडे केवळ हवामानामुळे झालेला अपघात म्हणून नव्हे तर एका नियोजित कटाच्या दृष्टीने पाहू लागली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी एक VIP लियरजेट 45 XR बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्या सकाळी दाट आणि दिशाभूल करणाऱ्या धुक्याने परिसर वेढला होता. सरकारचा प्राथमिक निष्कर्ष सरळ आहे. व्हिज्युअल फ्लाईट नियमांनुसार 5 किलोमीटर दृश्यमानता आवश्यक असते. त्या दिवशी पायलटकडे फक्त 3 किलोमीटर दृश्यता होती. अपयशी लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान विमान जमिनीवर आदळले आणि 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र हा अधिकृत अहवाल आता प्रश्नचिन्हाखाली आला आहे. 8 मोठ्या लॉजिस्टिक आणि आर्थिक विसंगती समोर आल्या आहेत, ज्यांचं स्पष्टीकरण राज्याच्या अधिकृत भूमिकेत नाही. सरकारचा निष्कर्ष मान्य करायचा असेल तर राज्याच्या स्वतःच्या कागदपत्रांतील अनेक विसंगती दुर्लक्षित कराव्या लागतील. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नोंदीतील या तफावती संस्थात्मक निष्क्रियतेकडे निर्देश करतात, ज्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. पहिली लॉजिस्टिक अडचण उड्डाण सुरू होण्यापूर्वीच निर्माण झाली. मूळ नियुक्त क्रू विमानतळावर पोहोचलाच नाही. शेवटच्या क्षणी अचानक बदल करत सुमित कपूर नावाच्या पायलटला नियंत्रणासाठी बोलवण्यात आले. यानंतर मृतदेहांच्या संख्येबाबतही विसंगती दिसून आली. विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात 6 मृतदेहांचा उल्लेख होता, मात्र अंतिम पोलीस नोंदीत फक्त 5 मृत्यूंची नोंद आहे. अपघाताच्या काही आठवडे आधी VSR व्हेंचर्स या कंपनीने एक अनोखा आर्थिक निर्णय घेतला. आपल्या पायलटसाठी 50 कोटी रुपयांचा विमा पॉलिसी खरेदी केला. यापूर्वी अशी कोणतीही पॉलिसी अस्तित्वात नव्हती. ही पॉलिसी अपघाताच्या अगदी 1 महिना आधी लागू करण्यात आली होती आणि शेवटच्या क्षणी बदललेल्या क्रूसोबत त्यातून मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली. याशिवाय VSRच्या मालकाचे अशोक खरात यांच्याशी संबंध असल्याचेही दस्तऐवजीकरणात आढळले आहे. अशोक खरात सध्या तुरुंगात असलेले वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू आहेत. काही आमदारांनी सार्वजनिकरित्या आरोप केला आहे की नोव्हेंबरच्या अमावस्येला विमानाच्या मार्गाजवळ अघोरी विधी करण्यात आला होता, जो अपघाताच्या 2 महिने आधीचा काळ होता. शेवटच्या क्षणी क्रू बदल, मृतदेहांच्या संख्येतील विसंगती आणि 50 कोटींची अचानक विमा पॉलिसी, हे सर्व घटक एकत्र पाहिले असता अधिकृत अपघाताच्या कथनात न बसणाऱ्या पूर्वनियोजनाचे संकेत मिळतात. सरकारचा बचाव 22 पाणी प्राथमिक अहवालावर आधारित आहे, जो विमान अपघात तपास ब्युरोने जारी केला आहे. मात्र या अहवालातील भौतिकशास्त्र वास्तवाशी विसंगत आहे. अहवालात विमान उजव्या बाजूला झुकल्याचे नमूद आहे, तर उपलब्ध व्हिडिओ पुरावे विमान डाव्या बाजूला झुकल्याचे दर्शवतात. या स्पष्ट विसंगती असूनही महाराष्ट्रातील कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आहे. कुटुंबियांनी चौकशीसाठी केलेले प्रयत्न बारामती आणि मुंबईत फेटाळण्यात आले. शेवटी कर्नाटकातील बेंगलुरूमध्ये 0 FIR नोंदवण्यात यश मिळाले, ज्यामुळे हा तपास पुन्हा महाराष्ट्रात आणला गेला. जेव्हा अधिकृत अहवालात मूलभूत भौतिक तथ्यांमध्ये चूक आढळते आणि पोलीस तक्रार नोंदवण्यास नकार देतात, तेव्हा हे राज्य स्वतःच्या नेत्याच्या मृत्यूच्या तपासात विलंब करत असल्याचे संकेत देतात. या पारदर्शकतेच्या अभावामुळे एक अभूतपूर्व पाऊल उचलण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, ज्या सध्या राज्याच्या सत्तेत आहेत, त्यांनी स्वतः राज्य यंत्रणेला वगळून CBIकडे तपास सोपवण्याची अधिकृत मागणी केली आहे. याचा अर्थ असा की राज्यातील सत्ताधारी नेत्या स्वतःच्या पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवत नाहीत. सध्या जनतेला 3 गोष्टींची प्रतीक्षा आहे: कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा, महाराष्ट्रात अधिकृत गुन्हा नोंदवला जाणे आणि 50 कोटींच्या विमा पॉलिसीबाबत संपूर्ण स्पष्टीकरण. जोपर्यंत स्वतंत्र केंद्रीय तपास सुरू होत नाही, तोपर्यंत अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष पुराव्यांमध्ये विसंगती राहणार आहे. पारदर्शक चौकशीशिवाय राज्य अशा अहवालाला मान्यता देत आहे, जो विमान कोणत्या दिशेने कोसळले यावरही एकमत साधू शकत नाही.